कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाज वाटते तुला? तुला लाज वाटते ना माझी? लाज वाटते ना तुला माझी? तुला पाहिजे तसं नाही ना मी, त्यामुळे तुला लाज वाटते। नाही नाही सूर्या, बघ हे सगळं तर मी आज पार्टी होती म्हणून त्यासाठी। हे सगळं सूर्या, भाऊ तुमचं बरोबर आहे। जरा कोट माझ्या कोटावर चहा सांडला होता छत्री काकानं, त्यामुळं मी घातला होता, माझा नाही हा। ही माझी गरिबी झाकायचा प्रयत्न करत होती, पण शेवटी उघडी पाडलीच मी। उघडी पाडली। हं? मालक, मालक नमस्कार। नमस्कार मालक। हे धर, दारू पी। प्या की दारू। मालक, आता पण वाटायचं दारू वाईट आहे, पण नाही, दारू नाही वाईट, साला माणूस वाईट आहे। दारूच्या नशेपेक्षा ना मोठेपणाची नशा लई बेकार हो। ही माणसाला हे सगळं करायला लावत काय ना? दादा ए अजिबात जवळ यायचं ना माझ्या। चल बाबा, दारू प्यालो ना? दारू प्यालोय ना? दारू प्यालो ना मी? दारू प्यालो ना? दारू प्यालो ना मी? इथंच थांबा, सगळ्यांनी इथंच थांबा, इथंच थांबा। सूर्या, जरा तुमच्या नवऱ्याची इज्जत जरा वेळ सांभाळून ठेवा। आता मला नाही त्याची किंमत, पण जरा वेळ ठेवा, असू दे तुमच्याकडे। शर्ट घालतो। हा खरा सूर्यकांत शंकरराव जगताप, या गावातला छोटासा दुकानदार। छोट मित्रो, छोटासा दुकानदार। मी काही डॉक्टर बिक्टर नाही। हा, तुमची मैत्रीण आहे ना, तिचा नवरा दुकानदार छोटासा। मगाचा होता ना, तो खोटा होता, खोटा। यांनी मला खोटं बनवलं होतं, यांनी खोटं बनवलं होतं मला। पण मी तुझ्यासारखा खोटा नाही, आणि तुझ्यासारख्या खोट्या माणसांची गरज पण नाही माझ्या आयुष्यात।
मुलींनो चला बाळ आपल्या घरी जा हं? आपल्या गरीबाच्या घरी जा. आपल्या घरी जिथं आपल्याला कोणी स्वाभिमान दुखावणार नाही, जिथं आपली कुणी इज्जत बी काढणार नाही आणि आपल्या कष्टाची कुणी चटणी भाकर बी घेऊ शकत नाही. चला आपल्या घरी चला, इथं नाही थांबायचं आपल्याला. हं? दादा वहिनी ए वहिनी राहू दे त्याला इथं. या घरात कसा आपला श्वास कोंडतो तसा तिचा आपल्या घरात श्वास कोंडत असेल ना, आहे ना. तुम्ही राहायचं सुखानं राहायचं. हं? आम्ही येतो. चला चला. तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का रे? तुला खरंच असं वाटतंय की तुझ्या स्वाभिमानाची मला काळजी नाहीये? हो नाही काळजी तुला माझ्या स्वाभिमानाची. तो माझी इज्जत काढून जातोय आणि तू काय करते? तुझ्या मैत्रिणीसोबत फोटो काढते, मजा करते. कर मजा कर आता तुझ्या भिकारड्या नवऱ्याकडे ना नाही आलीस तरी चाललं. नाही सूर्या, काय चला अरे दादा तुळजा तुळजा आहे बघ. तू त्याचं बोलणं नको मनावर घेऊ. अगं दारूच्या नशेत बडबडायला लागलाय तो. मी समजावते त्याला. नाही कोण कुठं जाणार नाही समजवायला. अहो, या माणसासाठी आम्ही एवढी मोठी पार्टी ठेवली, एवढ्या पाहुण्यांना बोलवलं आणि ह्याने काय केलं? या असा तमाशा करून हिथून निघून जाऊन एवढ्या पाहुण्यांसमोर आमच्या घरातल्यांचा, आमच्या लेकीचा अपमान केला. आता जोर तो हित येऊन आमची माफी मागत नाही तोवर आम्ही बी आमच्या लेकीला त्याच्याकडे पाठवणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.